आय होप तुम्ही मजेत असाल. तर आजचा आपला फर्स्ट टॉपिक हा आहे की आपण खूप साऱ्या गोष्टींना ट्राय करतो. खूप म्हणजे जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तुम्ही रिलेट करू शकता. पण खूप असेही लोक आहेत की जे एक गोष्ट ठीक राहतात किंवा कोणतीच गोष्ट त्यांना ट्राय करायला आवडते. म्हणजे आता समजा त्यांना एक कम्फर्ट झोन भेटला आहे त्यांचं, तर त्यांना कोणतीच गोष्ट ट्राय नाही करत. त्यांना असं वाटतं की मी नेक्स्ट जी गोष्ट आहे जी करेल त्याच्यात मी फेल होईल किंवा काय. तर मला असं वाटतं की ना तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ट्राय करा. कारण की आपण माणूस आहोत आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायला आवडतात. एक टायमाला आपण एक गोष्टीवरती टिकून नाही राहू शकत. तर जो म्हणजे टिकून राहू शकतो जोपर्यंत की आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा जी गोष्ट खरंच आपण लाईफ लॉंग आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो, ती गोष्ट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ट्राय करायला पाहिजे. आणि मी माझं सांगते की मला म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या. मी फेल झाले, खूप वेळा फेल झाले. सगळ्या गोष्टींमध्ये फेल होऊन मला एक गोष्ट जी माझी भेटली आहे ती त्यामध्ये तर मी सगळ्या ट्राय केल्या. म्हणजे मी केवढे कोर्सेस केलेत, खूप कोर्स केलेत. तर कोर्सेस करून मला म्हणजे एक गोष्ट जी सापडली आहे माझ्यासाठी, जी म्हणजे खूप सॅटिस्फाईंग आहे, तर ती गोष्ट मला माझी भेटली आहे. पण ना त्याच्यानंतर पण काय होतं की लोक बोलतात की एक गोष्ट करते ना एकच गोष्ट कर. तर आपण नाही टिकू शकत एका गोष्टीवर. तर त्याच्यानंतर सुद्धा आपण ट्राय करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की ना कधी आपल्याला जी आपण गोष्ट करतोय त्या गोष्टीमध्ये ना कधी कधी आपल्याला अपग्रेड व्हावं लागतं. कारण की म्हणजे मी एक एक्झाम्पल देते की आता लोक बिझनेस करतात. तर समजा माझं एक स्टोर आहे, ऑफलाईन स्टोर आहे. एक ऑफलाईन स्टोर आहे, ते खूप म्हणजे खूप वर्षांपासून जुनं खूप स्टोर आहे. छान चालू आहे. आताचं जे जनरेशन आहे ते ऑनलाईनचं आहे, सगळं ऑनलाईन. मॅक्झिमम 10 रुपीजपासून गोष्टी ऑनलाईन विकल्या जात आहेत. तर आपण जर मी त्याच गोष्टीवरती टिकून झाली की नाही बाबा मला ना हे काही ऑनलाईनचं वगैरे ट्राय नाही करायचं, मी नाही काय करणार, मी माझं जे कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे. भले मी म्हणजे माझं जेव्हा स्टोर चालू झालं त्याच्यानंतर 4-5 वर्षांनी मी केलं ते आणि त्याच्यानंतरही माझं आतापर्यंत खूप छान चालू आहे. बट मला जर त्या बिझनेसमध्ये वरती जायचं असेल किंवा अजून ग्रो करायचं असेल तर मला स्वतःला अपग्रेड करायलाच हवं आहे. तर ह्यासाठी तुम्हाला असं वाटतं की एक गोष्ट भेटली तर एकच गोष्ट करूया, तर असं नका करू. मिनिमम त्या गोष्टीला तरी अपग्रेड करायला किंवा ती अजून छान व्हावी यासाठी गोष्टी ट्राय करा. जर तुम्ही आता काही करताय, तुम्ही शिक्षण करताय, तर शिक्षणासोबत कोर्सेस आहेत. कारण की तो एक पिरियड असा असतो की आपल्याला फक्त अभ्यास करायचा असतं, की आपले मम्मी पप्पा बोलतात की अभ्यास करा. बट तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ट्राय करा. आणि ना आपण जर नाही ट्राय केलं तर आपलं एकच म्हणजे मला असं वाटतं की नुकसान होतं की आपण ना ज्या गोष्टी आफ्टर कॉलेज किंवा इन कॉलेज असताना आपण ज्या गोष्टी शिकू शकतो त्या आपल्याला नंतर कराव्या लागतात. तर तेवढा आपला टाईम पिरियड वेस्ट जातो. मी तर हेच म्हणायचं तुम्हाला की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ट्राय करत राहा आयुष्यात. कधी तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ती आपण नाही सांगू शकत. तर हेच मोठं होतं आजचा व्हिडिओचा. आणि एक गोष्ट जर तुम्ही करतायत ना तिच्या मागे 4-5 वर्ष तरी लागा. बिना त्या गोष्टीच्या मागे धावल्याशिवाय ना ती गोष्ट आपल्याला रिटर्न्समध्ये लवकर कधीच कोणत्या गोष्टीतून रिटर्न्स नाही भेटत. इव्हन रिलेशनशिप्समध्ये पण कोणते रिलेशनशिप असो त्यामध्ये आपण जेव्हा एफर्ट्स टाकतो तेव्हाच समोरून एफर्ट्स येतात. विदाऊट आपण जर विचार केला की नाही समोरच्याने आपल्याला फक्त देत राहावं की मी काहीच नाही करणार, तर एक टाईम नंतर ना ते रिलेशनशिप पण तुटतं आणि तो जो समोरचा व्यक्ती असतो ना त्याला पण कंटाळा येतो की मीच का करू प्रत्येक वेळेस. तर त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट करतात आपले एफर्ट्स 100% द्या, तुमचं ट्राय करा आणि त्यासोबत एन्जॉयसुद्धा करा. थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली फॅमिली अजून खूप मोठी करायची.